मत मचाओ वो, नहीं तो डर के नहीं आएगा वो। कब से दिख रही है? 2 घंटा हो गया, अभी 2-3 घंटा हुआ। लोकांची अधिक भीती असते मित्रांनो। जुने बडगाव धामणी रोड जो आहे तिथं आहे मी, ते कॉन्क्रीट पण त्यांना फोडावं लागलं भीतीपोटी। साप काय करायला तुम्ही बघालाय, पण सगळे लोक आमच्या मुलांना काय होईल, मुलांना काय होईल, हातात पकडून काय होईल, तर तुम्ही पण विचार करावा आणि इथे आहेत त्यांनी पण विचार करावा। त्याच्यासाठी घर पाडवणं ह्याच्यासाठी पण लोक तयार होतात। हा बिनविषारी म्हणून ना, विषारी जरी असला नॅचरली येतात जातात, आपल्याला सांगायला ते बरं वाटत नाही, पण स्वतःहून ते काय करत नाही एवढं आपण समजून घ्यायला पाहिजे। हा साप दिसण्यापूर्वी इथंच होता, कुणाच्या मुलाला इथे चावला काय, कुणालाही चावला नाही। खरं आम्ही ते दिसल्यानंतर तो चावणार आहे असा निगेटिव्ह विचार करतो। तसं म्हणजे गाडीवर बसला की ऍक्सिडेंट होणार आहे, मग गाडी चालवायची नाही। हे का सांगतोय लक्षात घ्या, कारण सापाच्या तो साप विषारी आहे काय आहे त्याच्यापेक्षाही आपली भीती फार महत्वाची आहे। त्या भीतीनं आम्ही मुलांना पण भित्री तयार करतोय माहित असल्यामुळे। काय आहे तुम्ही पकडताना बघायला माझी व्हिडिओ बघून तुम्हाला ते काय वाटतं त्याचा पण विचार करा। आम्ही एक्सपर्ट आहे म्हणाल, पण महत्वाचं एक्सपर्ट फक्त पकडलं म्हणून नव्हे, तुम्ही त्याचा अभ्यास केला आणि जातीनं समजून गेला तर तुमची पण भीती दूर होईल, नाही तर ती कधीही दूर होणार नाही। जिएंगे डर के साथ और मरेंगे डर के साथ ऐसा हो जाएगा, क्योंकि मैं एक सापात घेऊन जाणार, दुसरा कधीतरी येऊन लागणार, त्यामुळे तुम्ही इथं राहायचं आहे। आज एवढीच जागा होती ती काढले, सापडला, उद्या घराखाली घुसला म्हणजे घर पाडवणं हे काही योग्य नाही आहे। चेकड, किलबॅग आणि ढोरिया म्हटलं जातं हिंदीमध्ये, आणि वेरुळ असा साप आहे लक्षात घ्या। मोठ्या प्रमाणात आता बाहेर पडतात आणि कुठे येऊ शकतात। आपण पाऊस असल्यामुळे घराकडे साप येण्याची शक्यता वाढते, एखादा हात पाय पडल्यानंतर चावण्याची शक्यता, त्यासाठी तुम्ही काळजी घ्या पण घेऊ नका। धन्यवाद।